चला पटापट सगळ्यांनी जॉईन करायचंय. श्री अकॅडमीच्या ऑनलाईन तसेच ऑफलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती मी किशोर जाधव सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. कन्फर्मेशन द्या मला, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? यस और नो? हो सर क्लिअर आहे, नाही आहे? सगळ्यांनी पटापट यायचं आहे, सांगा पटापट. सर ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? चला या रे भाऊ आणि बहिणींनो, सगळ्यांनी पटापट यायचंय. चला कौन कौन आले? यस पुष्कर आ गए. चलो हाय. एकच मिनिट. चला आजचा पहिला क्वेश्चन घेऊ का? आजचा आपला पहिला प्रश्न घ्या. आय हॅव हर्ड यू डॅश. एक मिनिट मला हे सगळं पाहू द्या. आय हॅव हर्ड यू डॅश नाऊ आय वॉन्ट टू स्लीप. काय तो म्हणतो आता मी तुझं भरपूर ऐकलेलं आहे, आता मला झोपू द्या, आता बस झालंय. मी काय म्हणतो आपण याच्यामध्ये काय ना यश, मी तुझं भरपूर ऐकलं. आपण म्हणतो आय हॅव हर्ड मोस्ट इनफ सो. आता म्हणतो बस झालं यार, आपण बस झालं, बस पुरेसं झालं, आता मी तुझं कीर्तन ऐकलंय. बघा काय होतं नवरा बायको, काय होतं नवरा म्हणतो बस झालं तू कीर्तन, आता मला झोपू दे. ओके काय येणार आहे? आय हॅव हर्ड डॅश नाऊ आय वॉन्ट टू स्लीप. मला आता झोपायचं, मी पुष्कर ऐकलंय. व्हेरी मोस्ट, मोस्ट नसतं, मोस्ट कंपॅरेटिव्ह डिग्री नाही यार, सुपरलेटिव्ह डिग्री नाहीये. आपण काय म्हणतो तू जसं खूप जास्त, आता मी तू भरपूर ऐकलंय. आय हॅव हर्ड यू पुष्कर मोस्ट, जास्तीत जास्त मोस्ट हँडसम बॉय, ही इज मोस्ट टॅलेंटेड बॉय, ही इज मोस्ट फेमस, ही इज मोस्ट डॅश. काय ना रे आपण ज्यावेळेस काय म्हणतो, मोबाईल कार्ड हर्ड काय म्हणतो त्याच्यामध्ये, आय हॅव हर्ड यू मोस्ट नाव नाही आय हर्ड यू इनफ. मी काय तुझं भरपूर ऐकलंय, आता भरपूर झालं पण तू बंद कर आता हे. आपण म्हणतो आय हॅव हर्ड यू इनफ, पुरेसं ऐकलं इनफ. नाव आय वॉन्ट टू स्लीप, मला झोपायचं आहे. इथं काय येतं इनफ येतं, मोस्ट नसतं. ओके पुढे घ्या. हँडल समवन विथ किड ग्लोव्ज म्हणजे काय? म्हणजे पॉझिटिव्ह अर्थ होतो. हँडल समवन विथ किड ग्लोव्ज म्हणजे ग्लोव्ज म्हणजे काय? हाताचे मोचे. एखाद्याला काय होते प्रेमाने वगैरे हँडल करणे. एखाद्याला काय म्हणते टू मेक समवन पॅशन, काय possessions your own, to be very polite or kind to someone, का to flatter someone, का to rebuke. बघा फ्लॅटर म्हणजे काय? लड्डू होणे, कोणातील लड्डू होणे. का रिबुक म्हणजे भडकवणे. काय येणार आहे अर्थ? काय येणार आहे? फॅन लावतोय बरं का. चला काय येणार आहे याच्यामध्ये? हँडल समवन विथ किड्स ग्लोव्स चा अर्थ काय येणार आहे? टू बी व्हेरी पोलाइट और काइंड टू समवन म्हणजे काय? समोरच्याशी पोलाइट आणि काइंड असणे. काय आहे? समोरच्याशी पोलाइट आणि काइंड असणे, त्याला काय म्हणतात? हँडल समवन विथ किड ग्लोव्स. ओके दोन येतं, दोन दोन. पुष्करजी गलत जा रहा है, गलत जा रहा है. ऑडिओ व्हिडिओ जाऊ द्या. चुका आणि शिका, चुका आणि शिका. माझं तर म्हणणं आहे चुका आणि शिका. हँडल समवन विथ किड ग्लोव्स म्हणजे काय? टू बी व्हेरी पोलाइट और काइंड टू समवन म्हणजे काय? यस टू आहे. पुढे घ्या. लश. लश म्हणजे काय? आपण म्हणतो लश म्हणजे काय? दाट झाकलेला, दाट झाकलेला. ऐकलं का? ब्लिक. ब्लिक म्हणजे काय? तुरळ विरळ. लिफी, स्टार्क, स्पार्स, विरळ, स्पार्स. काय त्याच्यामध्ये त्यांनी काय विचारलं आपल्याला की लश, लश म्हणजे दाटलेला, झाकलेला. तर त्यांनी आपल्याला काय विचारलंय? सिनोनॉम्स विचारलाय, समानार्थी शब्द विचारलेला आहे की याचा काय येणार आहे? ब्लिक. निगेटिव्ह मिनिंग होतो. लिफी म्हणजे काय? दाटलेला, झाकाळलेला. काय? दाटलेला, झाकाळलेला.
व्हेरी गुड. ओके, लिफी. पुढे घ्या. आय डॅश धिस हॉलिडे विथ यू. काय करत आहे? मी तुझ्यासोबत हॉलिडे कधीपासून प्लॅन करत आहे? चला, काय येणार आहे? आय डॅश सिन्स यू बिकेम अ डॉक्टर. तू डॉक्टर झाल्यापासून मी तुझ्यासोबत काय आहे? मी विथ यू हॉलिडे प्लॅन करत आहे. एखादी क्रिया बघा, एखादी क्रिया भूतकाळ चालू झाली, तू डॉक्टर बनला तेव्हापासून मी प्लॅन करत आहे तुझ्यासोबत गोव्याला जाईल, लंडनला जाईल, फिरायला, महाबळेश्वरला जाईल. एखादी क्रिया भूतकाळ चालू झाली आणि प्रेझेंट मध्ये सुद्धा चालू आहे, तेव्हा आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. काय वापरतो? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे भूत प्रेझेंट टू पास्ट. ओके गौरव, तर काय रेफरन्स येईल तिथे की एखादी क्रिया, आता आय हॅव बीन प्लॅनिंग दिस हॉलिडे विथ यू सिन्स यू बिकेम अ डॉक्टर. तू डॉक्टर झाल्यापासून मी तुझ्यासोबत काय करत आहे? प्लॅन करत आहे. काय तर प्लॅन. ओके, क्लिअर आहे का? पुढे घ्या. आय विल बी, ओके ग्रामॅटिकल, आय विल बी काउंटिंग माय लास्ट डेज वेन ही विल हॅव डॅश मूव नेक्स्ट मंथ. म्हणजे आय विल बी काउंटिंग माय लास्ट डेज, मी माझे शेवटचे दिवस मोजत असेल, डॅश वेन ही विल मूव्ह. म्हणजे एखादी क्रिया काय होणार आहे? फ्युचर मध्ये झाली असेल बघा, कंटिन्युअस असेल. ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का? रेफरन्स द्यायचा मला सांगायचा बाळांनो. गौरव, क्लिअर आहे का? क्लिअर आहे, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे. तर काय आय विल बी काउंटिंग बघा, मोजत असतील आणि काय मूव्ह, जेव्हा तो इथे शिफ्ट झाला असेल, मग विल हॅव इथं काय येणार आहे? ही विल हॅव मूव्ह हिअर. तेव्हा तो इथं काय शिफ्ट झाला असेल, मी माझा मुलगा येईल तेव्हा मी काय रिटायरमेंट घेईल, मग काय येणार आहे? हिअर नेक्स्ट मंथ. करेक्ट आहे. ही इथं काय पाहिजे? वेन. ही इथं पाहिजे वेन ही विल हॅव मूव्ह. वेन ही विल हॅव मूव्ड, तेव्हा तो स्थलांतरित झाला असेल. ओके, याच्यामध्ये एरर आहे. काय बघा, मी मोजत असशील का, तो जेव्हा माझं काम रिप्लेस करेल, तुम्हाला काम घेईल, तो माझ्या जागी येईल, तेव्हा काय? वेन ही विल हॅव मूव्ह. ओके, इथं आलं पाहिजे. पुढे घ्या. जिया अँड किम वर प्लॅनिंग. क्वेश्चन टॅग आहे. जिया अँड किम वर प्लॅनिंग अ डॅश हॉलिडे. क्वेश्चन टैग है क्यूटी. पॉजिटिव का निगेटिव, निगेटिव का पॉजिटिव. आता आप मुझे बताओ डिडंट आएगा क्या? टेंस कौन सा है? पास्ट कंटिन्यूअस टेंस. मग सिंपल पास्ट टेंस का येणार आहे का? वॉज का नाही येणार? कारण की सब्जेक्ट जिया आणि किम आहे ना. जर जिया आणि किम असतं, ओके पुष्कर जी, नाही टेंस चेंज होत नाही. क्वेश्चन टॅग मध्ये कधीही टेंस चेंज होत नसतो. टेंस नेव्हर चेंज, कधीच बदलत नाही. भूतकाळात असणार आहे, पण पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह. हेल्पिंग वर्ब सेम अगोदर काय येतो? क्वेश्चन टॅग येतो. मग हॅवंट दे काय येत नाही? हॅवंट देम येत नाही, कारण की डायरेक्टली तो पास्ट मधला प्रेझेंट मध्ये उडी मारत नाही ना. वरंट दे बघा, वरच्या नंतर नॉट लागतो. वॉज नॉट, वर नॉट, हॅव नॉट, हॅज नॉट. हे जेव्हा असतात ना तेव्हा काय वापरलं जातं बघा? क्वेश्चन टॅग. जिया अँड किम पॉझिटिव्ह आहे. प्लॅनिंग अ हॉलिडे हे पॉझिटिव्ह आहे, याचं काही निगेटिव्ह जाणार आहे? व्हेरी गुड गणेशजी, नमस्कार. जिया अँड किम वर प्लॅनिंग अ हॉलिडे करत होते. मग आपल्याला निगेटिव्ह करायचंय, मग जेव्हा काय येतो आपण वापरतो, काय वापरतो? सब्जेक्टिव्हच्या जागी येते ना, मग काय? वरंट दे. ओके, पुढे घ्या. आय हॅड कॉम्बिंग माय सिस्टर हेअर वेन शी केम विथ द बॅड न्यूज डॅश. मी माझ्या बहिणीचे हॅड बघा, हॅव आणि हॅड नंतर नेहमी वर्बचा V3 फॉर्म येतो. V4 ING फॉर्म आला म्हणजे V4 येतो का? नाही. काय तो? ऑलवेज फॉलो बाय
ऑलवेज फॉलोड बाय काय येतं V3. मग हॅड कॉम्बिंग येतंय का हॅड कॉम्ड येईल? काय आहे का? काय येईल एरर कशामध्ये? सिस्टर सेयर्स ॲपोस्ट्रॉफी यस करेक्ट आहे. याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही. स्पॉट द एरर कुठे बघा. हॅड हॅड नंतर V3 येतो ना. कम केम कम कमिंग आणि कम्स. मी तुम्हाला काय म्हटलं हॅज हॅव हॅड च्या नंतर वर्ब जर आला तो ऑलवेज काय येतो V3 येतो. मग हॅड हा V4 येतो का? नाही येत. कॉमिंग येत नाही. काय तर हॅड कम हॅड कम. ओके सो एरर कशामध्ये? त्याच्यामध्ये. पुढे घ्या द पग्नंट. पग्नंट म्हणजे काय? झणझणीत तिखट. झणझणीत तिखट. सॉल्ट स्नॅप हर आउट ऑफ द बिटवीन प्लेस. पुष्कर गौरव कमेंट्स कुठे गेल्यात? गणेशजी कमेंट्स टाका. चुकू द्या पोरांनो. चुकाल तर शिकाल नाहीतर हुकाल. आता काय येतं? द पग्नंट. पग्नंट म्हणजे काय? तिखट. सॉल्ट स्नॅप. स्मेल का स्मेलिंग का स्मेल ऑफ? स्मेल ऑफ. स्मेल ऑफ. द पग्नंट कशाची? मिठाची. डॅश डॅश काय नाही. द पग्नंट स्मेल्स ऑफ स्मेल्स ऑफ काय येतं? स्मेल्स ऑफ नॉट स्नॅप हर आउट द इन बिटवीन प्लेस. काय येतं? स्मेल्स ऑफ. द पग्नंट स्मेल्स ऑफ काय येतं? येस व्हेरी गुड. चुकू द्या काही फरक पडत नाही. द ब्लाइट. ब्लाइट म्हणजे काय आहे? अस्त व्यस्त पांगलेला. अस्त व्यस्त पांगलेला. हा. ब्लॉट म्हणजे काय? डाग. ब्लॉट म्हणजे काय? डॉग. अबनॉर्मलिटी म्हणजे काय? अबनॉर्मल. मँगल आणि डिकोरेशन्स. मँगल म्हणजे काय? झिरणं. झिरणं म्हणजे एखाद्या गोष्टीचं काय होतं? खूप टाचे मारणे. कपड्याला स्टिचेस वगैरे त्याला मँगल म्हणतात. मग काय ना त्याच्यामध्ये पटापट सांगा मला. क्या आहे का रे भाई और बहनो? व्हेरी गुड. डिकोरेशन्स. डिकोरेशन बघा काय त्यांनी आपल्याला अँटोनिम्स विचारलाय. समानार्थी शब्द विचारला का? नाही. विरुद्धार्थी शब्द विचारला. व्हेरी गुड राक्षस. काय ना रे ब्लाइटचा काय ना रे डिकोरेशन. बघा डेकोरेशन आपण डेकोरेट केलं. येस. चुकाल तर शिकाल. येस नाहीतर हुकाल. बरोबर की नाही गणेशजी? मी माझं येस वॉचवर्ड आहे. चुकाल तर शिकाल नाहीतर हुकाल. जो चुकत नाही तो शिकत नाही मग तो हुकतो. पुढे बघा काय पंक्च्युएशन आहे. ऍक्च्युली याचं पंक्च्युएशन सांगू तुम्हाला. टू आलं पाहिजे बघा. पंक्च्युएशनचे क्वेश्चन तुम्हाला नसतील क्लिअर झालेले कारण की लिव्स सेज ऍडम फुल स्टॉप आला पाहिजे. ओके हा क्वेश्चन जमत नाही लोकांना एवढा. आणि करायचं पण बघा क्वेश्चन टॅग. जर तुम्हाला पंक्च्युएशनचा आता येत नाहीये. हाऊ आर यू फिलिंग डॅश आय हर्ड यू ब्रोक. म्हणजे बघा तुझा पाय तुटला आहे. बघा हाऊ आर यू फिलिंग आय हर्ड यू ब्रोक युअर लेग. तुला आता कसं वाटत आहे? मला माहिती मी असं ऐकलं तुझा पाय तुटला आहे. काय येणार आहे? तुला आता कसं वाटतंय? आय हर्ड मी असं ऐकलं तुझा पाय तुटलाय. ब्रोक युअर लेग. काय हाऊ आर यू फिलिंग तुला कसं वाटत आहे? डॅश डॅश कोणतं येणार आहे? क्वेश्चन टॅग आहे ना. क्वेश्चन टॅग. व्हेरी गुड राक्षस. व्हेरी गुड गौरव. गणेशजी वेल डन. काय तर हाऊ आर यू फिलिंग नाव. नाव क्वेश्चन टॅग. बघा क्वेश्चन टॅग जेव्हा WH वर्ड वापरला तो मोस्टली केसेसमध्ये 90% केसेसमध्ये क्वेश्चन टॅगच येतो. वेन आर यू कमिंग. व्हॉट आर यू डुईंग. वाय दे आर क्राईंग. व्हॉट आर यू थिंकिंग. ओके हे सगळे WH वर्ड आहेत क्वेश्चन टाईप मध्ये. पुढचा क्वेश्चन घ्या
बघा डुबियस, डुबियस म्हणजे काय, संशयास्पद, संशयास्पद, डाऊट असणे, डुबियस. मग अनडिनायबल म्हणजे काय, ज्याला डिनाय करता येत नाही. अनक्वेश्चनेबल म्हणजे काय, त्याला प्रश्न विचारता येत नाही. आणि अनॉनिमस म्हणजे गुप्तता, आणि अनअनॉनिमस म्हणजे काय, गुप्तता नसणे. काय येणार आहे, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सगळ्यांनी लाईक, जर सेशन आवडत असेल तरच लाईक करा. डुबियस, त्याचं काय, डाबुशियस नाही, डुबियस, डुबियस उच्चार आहे याचं काय, डुबियस, काय, अनक्लिअर. डुबियस काय तर, डुबियस म्हणजे काय, अनक्लिअर, संशयास्पद, अस्पष्ट, अनक्लिअर, माहित नसलेले. ओके, पुढे घ्या. वी हॅड बीन स्पेंडिंग टाइम विथ हर मदर लेटली. बघा वी हॅड बीन, सॉरी वी हॅड बीन, वी हॅड बीन करत होतो. बघा हॅड, आता तुम्हाला माहिती आहे का, वॉज, बघा वॉज प्लस V4 आणि हॅड बीन प्लस V4 आलं तर एखादी क्रिया पास्ट, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, एखादी क्रिया लॉंग टाइम साठी चालली होती, भूतकाळ चालू झाली. आता बघा, आता वॉज आणि वेअर केव्हा वापरतात, वॉज आणि वेअर. बघा एखादी क्रिया भूतकाळ चालू होती पण शॉर्ट टाइम साठी क्रिया चालू होती. आणि हॅड बीन केव्हा वापरतात, एखादी क्रिया भूतकाळ लॉंग टाइम साठी चालू होती. जस की मला सांगा, फ्रीडम फायटर्स खूप वर्षापासून लढत होते, जातीभेद खूप दिवसापासून होता. मग काय, काय, ही हॅड बीन स्पेंडिंग व्हेरी टाइम, का टू टाइम, का टू मच टाइम, का व्हेरी टाइम, काय येणार आहे, टू मच टाइम का व्हेरी टाइम. यस, काय येणार आहे, पुष्कर. राक्षस क्या आएगा, इसका क्या आएगा, ही हॅड बीन स्पेंडिंग टू मच टाइम विथ हर मदर लेटली, का व्हेरी. कधी व्हेरी ऐकले का तुम्ही, मी तर व्हेरी टाइम कधी ऐकलंच नाही यार. आय हॅव नेव्हर हर्ड. व्हेरी टाइम नसतं, टू मच टाइम किंवा टू मच लेट किंवा टू मच, काय येतं आपण, टाइम आपण मोजू शकतो का रे, व्हेरी. टू मच टाइम, टू मच म्हणजे खूप सारा, टू मच. गणेशजी, ही हॅड बीन स्पेंडिंग टू मच टाइम विथ हर मदर लेटली, काय ना रे, टू मच, पुष्कळ सारा टाइम. ओके, पुढे घ्या. आता बघा टॉपल, टॉपल म्हणजे काय, खाली पडलेला. गिग्नॅटिक म्हणजे मोठा, केज म्हणजे पिंजरा. आता सरेंडर, बघा स्पेलिंग काय चुकली लिहित, स्पेलिंग कुठे इनकरेक्टली स्पेल्ड. सरेंडर म्हणजे काय, समोरच्याला SUNDER, बघा SURRENDER, सरेंडर म्हणजे समोरच्याला आपण त्या ताब्यात जाणे, समोरच्याला काय करणे, समोरच्याला सरेंडर करणे. ओके, स्पेलिंग कुठे आहे, सरेंडरची स्पेलिंग ही आहे, चुकलेली आहे, इनकरेक्टली स्पेल्ड. गिग्नॅटिक म्हणजे खूप मोठा, केज म्हणजे पिंजरा, टॉपल म्हणजे काढून टाकणे वगैरे, ब्ला ब्ला. पुढे घ्या. कम इनटू अ फॉर्च्यून, याचं काय पॉझिटिव्ह मिनिंग आहे, सडनली. बघा सडनली लॉटरी लागणे, बघा हिंट देतो मी तुम्हाला, सडनली लॉटरी लागणे. कम इनटू अ फॉर्च्यून, टू कम टू वन सेन्स आफ्टर डेडली ऍक्सिडेंट, टू पास ऑल द एग्जाम, टू मेक अननेसेसरी एफर्ट्स, का टू लार्ज. व्हेरी गुड राक्षस, व्हेरी गुड. टू ऑप्टेन अ लार्ज अमाऊंट ऑफ मनी सडनली, लॉटरी, लॉटरी लक्षात ठेवायचं, लॉटरी. लॉटरी काय होतंय, कम इनटू अ फॉर्च्यून म्हणजे एकाकीच लागते ना लॉटरी. येस, पुढे घ्या. माय फ्रेंड्स, बघा पॅसिव्ह व्हॉइस ना, हे ऍक्टिव्ह व्हॉइसची केस आहे, ऍक्टिव्ह व्हॉइसची केस आहे, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करायची. माय फ्रेंड्स विल टेक केअर ऑफ माय पेट्स. आता बघा सिंपल असेल, सिंपल कोणताही असो, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, तो कंटिन्युअस मध्ये जातो, कंटिन्युअस मध्ये जातो, कंटिन्युअस टेन्स मध्ये जातो. माय फ्रेंड्स विल टेक केअर ऑफ माय पेट्स, माझे मित्र माझ्या पेट्स, कुत्रे मांजरे वगैरे असतील त्यांची काय काळजी घेतील. मग काय येणार आहे, जेव्हा ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्हाइज करताना, ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्हाइज करताना सब्जेक्टच्या जागेवरती ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट मग V3 प्लस बाय आला पाहिजे, बाय पण आला पाहिजे. आता बघा वुड बिंग येणार आहे का, वुड बिंग तर येणारच नाहीये. विल बी टेकिंग केअरच नाहीये, विल बी टेक केअर नाही येणार. काय येणार आहे, माय पेट्स विल बी टेकन केअर बाय माय फ्रेंड्स. याच्यामध्ये काय येणार आहे, सब्जेक्ट जागी ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट सब्जेक्ट, ऍक्टिव्हाइज पॅसिव्हाइज करताना बाय आला पाहिजे, V3 आला पाहिजे. व्हेरी गुड. काय येणार आहे, व्हेरी गुड.
माय पेट्स विल बी टेकन केअर. बघा टेकन केअर V3 आला पाहिजे. ओके वेल डन. पुढे घ्या. ही वुड नॉट हॅव डन दॅट इफ आय वर देअर. बघा ही वुड नॉट हॅव डन. मग क्वेश्चन टॅग घेतलं त्यांनी. मग बघा सेंटेन्स क्यूटी आहे. क्यूटी आहे क्वेश्चन टॅग आहे. क्वेश्चन टॅग आहे. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. आता ही वुड नॉट हॅव डन तो करू शकला नसता. इफ जर मी तिथे नसतो तर पास्ट पॉसिबिलिटी इमॅजिनरी गोष्ट तर काय इफ ची कंडिशनल सेंटेन्स आहे. इफ ही वर रिच इफ गौरव वर अ प्राईम मिनिस्टर असं जर असता तर काय वापरतात. हा ओके तर हे चुकलेलं नाहीये. करेक्ट आहे. हे चुकलेलं नाहीये. मग ही वुड नॉट हॅव डन दॅट इफ आय वर. मग बघा हे काय बघा याच्या अगोदर काय येईल. काय येणार आहे निगेटिव्ह येईल का. निगेटिव्ह कट करा. हेल्पिंग वर्ब चेंज होत नसतं. वुडचं वुडच राहील. म्हणून वुड आधी येईल नंतर सब्जेक्ट येईल. वुड ही काय आपलं उत्तर पहिलं येणार आहे. वुड ही काय येणार आहे. वुड ही हे पण येत नाही. आपलं उत्तर काय येतं पहिलं वुड ही. पुढे घ्या. ॲट डिनर द प्रिन्स चॅटेड विथ डॅश रिझर्व मायकेल. बघा मायकल मोर दॅन एव्हरीवन एल्स. रिझर्व म्हणजे काय. रिझर्व मायकेल म्हणजे काय संकुचित. ज्याला बसणं रिझर्व पर्सन संकुचित ज्याला जास्त बोलणं आवडत नाही त्याला लोकांना मिक्स व्हायला आवडत नाही. ॲट डिनर द प्रिन्स चॅटेड विथ अँड रिझर्व येत नाही. नो आर्टिकल का द रिझर्व का अ रिझर्व मायकेल काय येणार याच्यामध्ये 17चं काय उत्तर येणार आहे. ओके गणेशजी चुकाल तर शिकाल नाही तर उकाल. वेरी गुड पुष्कर सही जा रहे हो. मिलिंद पंडित सही जा रहे हो. काय येणार आहे विथ द रिझर्व मायकल काय आहे मोर दॅन एव्हरीवन एल्स. चेतन ओके चेतन गुड जॉब. द येणार आहे द रिझर्व. स्पेसिफिक व्यक्तीबद्दल बोललं. रशिया इज लायकली टू बी एबल टू रेंडर द ब्रिज ऑपरेशनल अगेन ॲज इट डीड आफ्टर अन अर्लियर अटॅक डॅश. मंथ आलाय मंथ. इथं बघा अर्लियर अटॅक. मंथ इयर साठी आपण कोणतं आर्टिकल घेतो ऍट ऑन ओव्हर इन. कोणतं आर्टिकल घेतो आपण ऑन येईल का. राक्षस लग रहा है मुझे तुम ऑन ही करोगी. आता जर असं असतं बघा तुम्हाला 10 ऑक्टोबर बघा ते तुमची 10 ऑक्टोबर 2024 जर असं असतं असं जर असतं तर ऑन आलं असतं ऑन. पण इन ऑक्टोबर त्यांनी काय म्हटलंय डेट दिली का नाही दिली ऑक्टोबर दिलाय आणि इयर दिलंय. ऍट नाही येत. अरे बाबा इन आपण म्हणतो इन नोव्हेंबर इन डिसेंबर. आपण काय म्हणतो इन डिसेंबर 2022 आय वॉज इन लंडन. त्यांनी डेट मेन्शन नाही केले ना असं. मग काय तर इन येणार आहे इन येणार आहे इन. जर तारीख जर असते तर ऑन आलं असतं. ओके हा डेट असेल ऍट नाही ऑन येईल. राक्षस ऍट येणार नाही. ऍट स्मॉल लोकेशन प्लेस एक्झॅक्ट टाइम 8 ऑन डेज आणि डेट साठी ऑन वापरतात. ओव्हर म्हणजे ज्या ठिकाणी टच होत नाही त्या ठिकाणी वापरतात. आपण म्हणतो डॉग जम्प ओव्हर द वॉल. इन मंथ इयर सीझन स्पेसिफिक टाइम. ओके पुढे घ्या. गो टू द डेव्हिल म्हणजे काय टू फेल और बिकम अ डिसिपिएट म्हणजे काय नाराज होना. काय गो टू द डेव्हिल. टू यूज अनफेअर मीन्स टू डाय टू सपोर्ट समवन एनिमी. क्या है इसमें
गो टू द डेव्हिल, राक्षसाकडे जाणे. टू फेल और बिकम डिसिपेटेड. डिसिपेटेड म्हणजे काय? नाराज होणे. मला सांगा, आपण भूतापलीकडे गेल्यानंतर माणूस खुश होतो का? नो गौरव. टू सपोर्ट एनिमीज नाहीये, टू गो टू द डेव्हिल नाहीये. ओके चला, काय येणार आहे? टू फेल और बिकम डिसिपेटेड. चला चलो मैं क्रॉस चेक करता हूं, तुम ठाम रहते क्या? टू सपोर्ट्स वन्स एनिमी, एखाद्याच्या मित्राला. यू शुड फर्म. ओके, पुढे घ्या. दे नोटिस मेनी डॉल्फिन्स वाइल ट्रॅव्हलिंग ओपन सीज, फॉर ओपन सीज. पुढे काय येणार आहे? अक्रॉस, थ्रू, ऍट. काय येणार आहे? अक्रॉस आपण म्हणतो ओपन, फोर सीज. दे नोटिस थ्रू. बघ थ्रू बघा, आर पार जात असेल बघा. आता ही काय आहे बघा, आता ही बॉडी बघा, थ्रू केव्हा वापरायचा? आता बघा, थ्रू आर पार जाणे. आणि अक्रॉसच्या पलीकडे बघा थ्रू केव्हा येतो? की आता ही एक बॉडी आहे, आता ही बॉडी आहे, आता आपण काय म्हणतो? याला गोळी घातली, याच्या डोक्यात इथे गोळी घातली, डायरेक्ट आर पार निघली, छेदून जाणे. थ्रू, थ्रू सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, थ्रू फेसबुक, थ्रू च्या आर पार जातं ना. मग काय होतं आपण? दे नोटिस मेनी डॉल्फिन्स वाइल ट्रॅव्हलिंग अक्रॉस. अक्रॉस म्हणजे काय? च्या पलीकडे, ओपन फोर्सेस. काय येतं? बाय येत नाही, याच्यामध्ये बाय येत नाही बाळांनो. दे नोटिस मेनी डॉल्फिन वाइल ट्रॅव्हलिंग अक्रॉस. बघा, अक्रॉस ओपन, ओपन सी. अक्रॉस येतं. काय येतं? अक्रॉस येतं रे बाळांनो. थ्रू केव्हा वापरायचंय? आर पार. किंवा आपण थ्रू फेसबुक, थ्रू विकिमीडिया, थ्रू ब्ला ब्ला च्या वेळेस. ओके, पुढे घ्या. स्पेलिंग एरर घ्या. सी लेवल. बघा लेवलची स्पेलिंग बघा, लेवल तिथे बघा, LEVEL लेवल, लेवल, लेवल. आता 3 कटलं. सी लेवल राईज इज अ थ्रेट इन लो लाईंग कोस्टल एरियाज. आता मला सांगा, त्यांनी काय म्हटलंय? विथ नो स्पेलिंग एरर. सी ची स्पेलिंग बघा, राईज इज अ थ्रेट. बघा थ्रेट, इथे थ्रेट, THREAT, थ्रेटची स्पेलिंग बघा, इथं बघा थ्रेटची स्पेलिंग, हा पण कटला. ओके, बघा 2 आणि 3 कटला. आता बघा, इन लो लाईंग, हे लेईंग नसतं, हे लो लाईंग असतं. म्हणजे जो एरिया असतो ना, हे लेईंग नसतं, इथे लाईंग असतं. म्हणून काय आपलं उत्तर काय आहे? 1 आहे, 1. ओके. डू दे मॅन्युफॅक्चर दीज मशीन इन स्पेन? ओके, पॅसिव्ह वाईज घ्यायचं आहे का? हे ऍक्टिव्ह वाईज मध्ये आहे. डू दे. बघा मी काय म्हटलं तुम्हाला, जर सिंपल टेन्स कोणता कंटिन्युअस मध्ये जाईल, मग डू ला काय रिप्लेस करेल? आर रिप्लेस करेल. आर, आर रिप्लेस करेल ना, आर. मग वर रिप्लेस कट झाला, वर कट झाला का? आर दीज मशीन्स मॅन्युफॅक्चर इन स्पेन. काय होतं? आर दीज मशीन्स मॅन्युफॅक्चर इन स्पेन. काय येणार आहे? आर दीज मशीन्स, मशीन्स मॅन्युफॅक्चर इन स्पेन. आर दीज, दोन मॅन्युफॅक्चर्स. ओके, मशीन्स, मशीन मॅन्युफॅक्चर्स, मॅन्युफॅक्चर्ड, मॅन्युफॅक्चर्ड येणार आहे का? मॅन्युफॅक्चर्स येईल ना, मॅन्युफॅक्चर्ड येणार नाही, मॅन्युफॅक्चरिंग पण. आर दीज मशीन्स काय? मॅन्युफॅक्चर्स. काय येणार आहे? आर दीज. ओ यस यस, करेक्ट आहे. ऍक्टिव्हाइज पॅसिव्हाइज, राक्षस, करेक्ट आहे. ऍक्टिव्हाइज पॅसिव्हाइज करताना बरोबर आहे. V3 आला पाहिजे, V3 आला पाहिजे, बाय आला पाहिजे, म्हणून आपलं बरोबर आहे. आर दीज मशीन मॅन्युफॅक्चर्ड इन स्पेन. नाही, 3 करेक्ट आहे तुमचं गणेशजी, 3 करेक्ट आहे. 3 सही आहे, 3 3 3. कारण की ऍक्टिव्हाइजचं पॅसिव्हाइज करताना V3 कंपल्सरी येतो, बाय येतो, वाक्यामध्ये सब्जेक्ट जागी येतो ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट जागी सब्जेक्ट, म्हणून काय V3 करेक्ट आहे. घ्या सेकंड लास्ट घ्या. द युनिव्हर्सिटी इज वन ऑफ द डॅश लार्जेस्ट इन द कंट्री. द काय आहे? ही सगळ्यात मोठी एकमेव युनिव्हर्सिटी आहे. काय? लार्जेस्ट. कंपॅरेटिव्ह डिग्री आहे ना, मग काय? जेव्हा कोणत्याही डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह काय वापरतो आपण? द हे आर्टिकल वापरतो ना. येस, द लार्जेस्ट, द लॉंगेस्ट. द नाईल इज द लॉंगेस्ट रिव्हर इन द वर्ल्ड. ओके, येस. जेव्हाही कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री येते, तेव्हा द आर्टिकल वापरला जातो.
पुढे घ्या. आय हॅड लेट, बघा ओके ग्रॅमॅटिकल एरर. आय हॅड लेट सो मच गॅस आउट ऑफ माय बलून दॅट आय कुड नॉट. बघा मी काय आहे, खूप सारा लेट सो मच गॅस आउट ऑफ माय बलून दॅट आय राईज अगेन. बघा हॅड नंतर आता बघा कॅनचा पास्ट फॉर्म काय आहे, कुड आहे. आणि विलचा फास्ट फॉर्म काय, वूड आहे. वूड हे आले, हे पास्ट फॉर्म आहेत. बघा आय हॅड लेट सो मच गॅस आउट ऑफ माय बलून, मी काय खूप सारा गॅस भरला होता. ओके आरुष, मग तिथे काय यायला पाहिजे, गॅस आउट ऑफ माय बलून दॅट आय कुड नॉट. इथं कॅनॉट पाहिजे, कुड नॉट पाहिजे. काय, कुड नॉट राईज अगेन. ओके चालेल. एक्झाम कमीत कमी प्रश्न आहेत, चालेल. राक्षस तुम्ही पॅराजंबल पण घेतो ना, पॅराजंबल आणले तुम्ही मधा पण कोण घेतले नव्हते, म्हणून स्किप करा, स्किप करा. उद्यापासून पॅराजंबल पण आणतो. पॅराजंबल पण घेता का सर, कारण एक्झाम मध्ये कमीत कमी एक प्रश्न असतो. हा असतो ना यार, तुम्हाला माहिती आहे का. पण मी मुलं कशी होते, सर स्किप करा स्किप करा म्हणून मी आणत नाही सध्या. उद्यापासून घेतो बरं का. चालू घडामोडीचे लेक्चर पण चालू केलेलं मी, सकाळी 11 वाजता चालू आहे. आणि इंग्लिशचं 1 वाजता आहे, 2 वाजता मराठीचं आहे, 4 वाजता गणित बुद्धिमत्तेचं आहे. ओके आता मॅडमचं लेक्चर आहे 2 वाजता मराठीचं. ओके चलो काय, मॅडमचं लेक्चर आहे, सगळ्यांनी जॉईन पण करा बरं का. आणि आपला अजून एक चॅनल आहे, त्याच्यामध्ये खूप बेसिक पासून चालू केलेलं आहे, श्री इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगर म्हणून. जर तुम्ही गुगलला गेलात ना, आपला अजून एक चॅनल तिथे 3 वाजता म्हणजे खूप बेसिक पासून चालू केलं मी लोकांना शिकवायला. तुम्हाला दाखवू का, एक मिनिट गुगलला बघा. बघा एक आपलं चॅनल आहे, तुम्ही इथं जाऊन चेक करू शकता, श्री इंग्लिश अकॅडमी किंवा श्री इंग्लिश स्पोकन अकॅडमी. बघा श्री SHREE श्री इंग्लिश, हे बघा श्री इंग्लिश स्पोकन अकॅडमी. त्याच्यावरती मी सगळं चालू केलेलं आहे. तुम्हाला जर 3 वाजता यायचं असेल तर तिथं मी बेसिक चालू केलेलं आहे. बेसिक म्हणजे इवन दो तुम्ही आर ट्राईंग फॉर, बघा तुम्ही MPSC म्हणजे तुम्हाला जर स्पोकन करायचं असेल किंवा आहे हे तिच्यामध्ये चालू केलेलं आहे, तुम्ही 3 वाजता सुद्धा तिकडे येऊ शकता. आज डे 2 लेक्चर आहे, म्हणजे तुम्हाला मग तर तुम्हाला वांदाच नाहीये, यू डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. ओके इथं चालू केलेलं मी, आपलं हे सेकंड चॅनल आहे श्री इंग्लिश अकॅडमी म्हणून नावानी. 3 वाजता डेली तर स्पोकनची बेसिकची लेक्चर होतं. बघा इथं हे शिकवले मुलांना एकदम खूप बेसिक 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 जे लागतं ना, तुम्हाला याचा पण फायदा होईल. इंटरेस्ट असेल तर 3 वाजता तिकडे या. ओके चलो सी यू.